ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये चुडा भरायच्या कार्यक्रमाला आता स्वतः सायली तिकडे एंट्री करणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सायलीच्या पायावरील जन्मखूण आणि प्रियाच्या पायावरील जन्मखूण या दोघांचा चुडा भरण्याच्या कार्यक्रमात खूप मोठा गौप्यस्फोट होणार आहे आणि आता सायलीचे पाय धरण्यासाठी प्रिया सुद्धा येणार आहे। नक्की काय मॅटर झाला आहे, प्रियाने सायलीचे पाय का धरले, आता पायावरच्या जन्मखुणेचा काय गौप्यस्फोट होणार आहे, सगळं व्हिडिओमध्ये पाहूया। चुडा भरण्याच्या कार्यक्रमात घडलेल्या गमती जमती सगळ्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की। मेहंदीच्या दिवशी आता इकडे कला आलेली असते आणि सायलीच्या हातावरती अर्जुनच्या नावाची सुंदरशी मेहंदी काढते आणि त्याच वेळेला कला सांगते तू काळजी करू नकोस, ज्या वेळेला चांदेकर तिकडे पोहोचेल ना तेव्हा चांदेकर तिच्या मेहंदीची अशी वाट लावेल ना की ती आता प्रिया मेहंदी काढण्याच्या लायकीची सुद्धा राहणार नाहीये। असं म्हटल्यावरती इकडे आता सायलीला ती सांगते की तुझ्या हातावरची मेहंदीच रंगणार आणि तूच या सगळ्यामध्ये आता मेहंदीचा मान मिळवणार। तोपर्यंत इकडे आता अद्वैत आलेला असतो अर्जुनच्या रूममध्ये आणि अर्जुन सांगत असतो मी जरी हे लग्न करत असलो तरी हे लग्न फक्त आणि फक्त पूर्णाजीच्या मर्जीसाठी चाललेलं आहे। त्यानंतर पूर्णाजीच्या मर्जीमुळे मी हे लग्न केल्यानंतर मी कधीही तन्वीला बायकोचा मान देणार नाही, म्हणजे नाहीच। त्यामुळे काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये हे लग्न मनाच्या विरुद्ध करतोय। माझ्या मनावरती जे नाव कोरलं गेलंय ते आहे सायली। यावरती अद्वैत म्हणतो मित्रा काहीच काळजी करू नकोस, तुझ्या मनावरती जे नाव कोरलं गेलंय तेच नाव तुला आता फक्त आणि फक्त तुझ्या आयुष्यामध्ये भेटणार आहे। यावरती अर्जुन म्हणतो नाही, मी सगळ्या होप्स सोडून दिलेल्या आहेत। त्यावरती आता इकडे सांगायला लागतो त्याला अद्वैत नाही, तू होप्स हरू नकोस, काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये होप्स हरायच्या नाहीत असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो मग काय करू। यावरती आता इकडे त्याला अद्वैत सांगायला लागतो तुझ्या नावाची मेहंदी कोणाच्याही हातावरती सजणार आहे तर ती फक्त सायली आहे, कारण प्रियाच्या हातावरती शेंड लागणार आहे। यावरती अर्जुन म्हणतो का। यावरती अद्वैत गडबडतो आणि नाही म्हणजे काही नाही असं म्हणत अद्वैत आता गप्प बस। आता इकडे प्रियाच्या हातावरती मेहंदीचा प्रोग्राम सुरू होतो। प्रियाच्या हातावरती मेहंदी काढायला सुरुवात होते। तोपर्यंत हातावरची मेहंदी आता पूर्ण शेणासारखा घाण वास देत असते, म्हणून आता प्रिया अस्मिताला बोलायला लागते हे काय, माझी मेहंदी काय इतकी घाण झाली। यावरती अस्मिता म्हणते हे बघ मला नाही माहिती पण मला पण वास येतोय, तू लांब राहा बरं माझ्यापासून असं म्हणत आता इकडे अस्मिता तिला लांब करते। त्यावरती ती सांगते अहो मेहंदी तर मी आणली होती आणि येताना फक्त ती चांदेकरांच्या गाडीत ठेवली, मेहंदीचा कसा वास येईल। यावरती प्रिया अगं पण मेहंदी रंगली पण नाहीये ना। कल्पना म्हणते असं कसं ग, मेहंदी तर रंगायला पाहिजे असं म्हणत आता इकडे प्रियाचा मेहंदीचा प्रोग्राम पूर्ण फ्लॉप झालेला असतो। चिडलेली प्रिया चिडचिड करत आपली मेहंदी धुवून टाक। तोपर्यंत इकडे अश्विन अर्जुनला सांगायला येतो अर्जुन चल मेहंदी काढायला, तर अर्जुन आपला हात दाखवत आणि तो सांगतो मी मेहंदी काढायला येऊ शकत नाहीये असं म्हटल्यावर ते अश्विन म्हणतो काय चाललंय हे सगळं। आता जरा पूर्णाजीला टेन्शनच येतं, ती गुरुजींना बोलायला लागते अहो मेहंदीच्या प्रोग्राममध्ये सगळी आमच्या इथे गोंधळ झालेला आहे, म्हणजे मेहंदीचा प्रोग्राम आमचा फ्लॉप गेला असं म्हटला तरी पण चालेल, मग हे अपशकुन नाहीये का। गुरुजी म्हणतात हे बघा म्हणजे कसं आहे कधी कधी शकून अपशकुन या गोष्टी मानण्यावरती असतात आणि नियतीचा जर काही संकेत असेल तर तो संकेत तुम्हाला ओळखावा लागेल असं म्हणत आता इकडे गुरुजी खूप मोठा इशारा देतात आणि त्यानंतर मग आता पूर्णाजी म्हणते तुम्ही चुडा भरण्याच्या कार्यक्रमासाठी चांगला एखादा मुहूर्त काढू शकाल का। गुरुजी म्हणतात हो मी चुडा भरण्यासाठी मुहूर्त काढतो। मग आता गुरुजी चुडा भरण्याचा मुहूर्त काढ आणि कल्पना सांगते ठीक आहे चुडा भरायच्या कार्यक्रमाला कोणताही अपशकुन व्हायला नको, कारण खरंच मेहंदीच्या बाबतीत जे काही घडलं ना ते मला सुद्धा अजिबात पटलेलं नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेजण थोडेसे अवाक होतात की नक्की मेहंदीच्या कार्यक्रमाला हे काय झालं। अर्जुनच्या हाताला लागलं, इकडे तन्वीची मेहंदीच रंगली नाही। कल्पना म्हणते देवी आईचा याच्यामध्ये काही संकेत तर नसेल ना। यावरती प्रताप म्हणतो तू नको असं काही बोल,
कारण ना अशा गोष्टी आपण जर का सारखं सारखं बोलत राहिलो तर कदाचित त्या खऱ्या होतात. त्यामुळे जास्त विचार करू नकोस. चुडा भरण्याच्या कार्यक्रमाला कोणतीही आपण आता हयगय होऊ द्यायची. आता विमलने फोन करून लगेचच चैतन्यला चुडा भरायच्या कार्यक्रमाची वेळ सांगितलेली असते आणि ज्याप्रमाणे मेहंदीचा प्रोग्रामची वाट लागली ते पण सांगितलेलं असतं. मग चुडा भरण्याच्या प्रोग्राम इकडे आता पूर्णाजी देवाकडे साकडं घालत असते. काही झालं तरी चुडा भरायच्या कार्यक्रमामध्ये कोणतीही हयगय व्हायला नको, कारण आत्ता ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींमुळे मला माझ्या तन्वीची खूप काळजी वाटते आणि ह्या लग्नाची सुद्धा काळजी वाटते, असं म्हणत पूर्णाजी याच्यामध्ये देवाकडे धावा करत असते की या चुडा भरण्याच्या कार्यक्रमाला कोणतीही हयगय नको. मग प्रिया छानपैकी नऊवारी नेसून आता चुडा भरण्याच्या कार्यक्रमाला येते. इकडे अस्मिता सुद्धा छान तयार झालेली असते आणि आता प्रिया सांगते, हे बघ अस्मिता, मला काय वाटतं माहिती आहे का, त्या दिवशी माझी मेहंदी खराब करण्यामागे सायलीचाच हात असेल. अगं ती मेहंदी नव्हतीच, काहीतरी घाण होतं म्हणून त्याला वाससुद्धा येत होता, बघितलंस ना तू. त्यावरती अस्मिता म्हणते, हो मी पाहिलं, पण मला वाटते सायली कशी काय करू शकते. यावरती प्रिया बोलते, हे बघ आता आपल्याला थोडं अलर्ट राहायला पाहिजे. चुडा भरायच्या कार्यक्रमाला आपल्याला या गोष्टी करून आता चालणार नाही आहेत. म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का, जर का चुडाभरणीच्या कार्यक्रमाला सायली इकडे आली तर आपण तिला इकडून हकलून देऊया. पूर्णाजी म्हणते, खरंच तन्वी तू खूपच सुंदर दिसत आहेस आणि आज चुडाभरणीच्या कार्यक्रमात कोणतंही विघ्न येणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. असं म्हटल्यावरती प्रिया आता पूर्णाजीच्या इथे येते आणि काही काळजी करू नको पूर्णाजी, मी आता ह्या सगळ्यामध्ये कोणतंही विघ्न येऊ देणार नाही, असं म्हणत पूर्णाजीच्या बाजूला प्रिया येऊन बसते आणि सगळं काही सुरळीत होण्याचं सांगते. पण त्याच वेळेत इकडे सायली छानपैकी तयार झालेली असते. चुडाभरणीच्या प्रोग्रामला सायलीने सुद्धा आता एंट्री करायची ठरवलेली असते आणि सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री करण्यासाठी सायली सज्ज झालेली असते. ती एंट्री करणार असते गुरुजींच्या सोबत. आता त्यांच्या सोबत येताना ती आता गुरुजींना सांगते की मी सुभेदारांच्या घरची ऑलरेडी एक मेंबरच आहे, तर तुम्हाला जी काही मदत लागेल ती तुम्ही मला सांगायची. गुरुजी म्हणतात, हो चालेल, तुम्ही जे काही मला हवं आहे ते सामान आणून द्या, असं म्हणत सायली हळूच घरामध्ये एंट्री करते. पण अजूनही सायलीला कोणी पाहिलेलं नसतं, कारण ती गुरुजींच्या मागून आलेली असते. आता इकडे चुडा भरणीचा कार्यक्रम चालू होतं. प्रियाच्या हातामध्ये हिरवा चुडा भरण्याचा आता हे फंक्शन असतं. त्यावेळेला प्रिया आता अर्जुनकडे पाहत असते आणि तिला अचानकपणे सायली दिसल्यावर ती प्रिया आता गडबडते आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरती मात्र एक गोड हसू येतं. आत्तापर्यंत खूप उदास असलेला अर्जुन, त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल येतं आणि आता इकडे पूर्णाजीचा चेहरा पडतो. पूर्णाजी सायलीकडे रागारागात पाहायला लागते. रागारागात ही मुलगी इथे काय करत आहे असं म्हणत पूर्णाजीने गोंधळ घातलेला असतो. अस्मिता म्हणते, का आले हे इकडे, हिला आपल्या घरात का थारं आहे. यावरती आता इकडे प्रिया सांगते, बघितलंस पूर्णाजी, मी काल सुद्धा म्हटलं होतं की माझ्या ह्याची वाट लावण्यासाठी फक्त आणि फक्त हीच कारणीभूत आहे आणि हिलाच या सगळ्यामध्ये आता कालची मेहंदी सुद्धा खराब करण्यासाठी हिनेच प्रयत्न केलाय आणि आज सुद्धा माझ्या चुड्याचा कार्यक्रम पूर्णपणे खराब करण्यासाठी ही इकडे आलेली आहे. असं म्हटल्यावरती मग आता पूर्णाजी म्हणते, या मुलीला आत्ताच्या आत्ता इथून चालतं करा. अस्मिता म्हणते, तन्वी तू काळजी करू नकोस, या वेळेला काहीही झालं तरी तुझ्या प्रोग्रामची मी वाट लागू देणार नाही. काहीही झालं तरी सुद्धा मी तुला या सगळ्यामध्ये आता चुड्याच्या कार्यक्रमात मी तुझी सोबती आहे आणि तुला या सगळ्यामध्ये मी या सायलीपासून वाचवणार आहे. यावरती प्रिया आता सांगायला लागते, तू काय मला वाचवणार, अगं ती इथे आली ना तेव्हाच ती जिंकले. यावरती आता सायली सांगायला लागते, मी अजूनही काहीही झालं तरी सुभेदारांच्या घरामधलीच एक मेंबर आहे आणि मला कुणीही या सगळ्यात अडवू शकत नाही आहे, असं म्हणत ती एंट्री करते. अर्जुन सुद्धा खूप प्रेमाने तिचा हात धरतो आणि चुडाभरणीच्या कार्यक्रमात तिला आणतो. पूर्णाजी चिडते आणि काय चाललंय अर्जुन, तुझं लग्न तन्वीसोबत ठरलेलं असताना तू या सगळ्यामध्ये हिचा कसा काय हात धरू शकतो. हात सोड, कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टींमुळे आता तू तिचा हात धरणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सांगतो, हे बघ
तुम्ही जे काही करताय त्या गोष्टी बरोबर आणि मी करतो ते चुकीचं असं असेल तर हो, मी आहे चुकीचा. या घरात आल्यावरती मी सायलीला इग्नोर करू शकत नाहीये असं म्हटल्यावरती सायली सांगते, पूर्णाई तुम्ही काळजी करू नका. मी कोणत्याही प्रकारचं या कार्यक्रमात विघ्न घालण्यासाठी आलेले नाहीये. मला फक्त चुडा भरा, मी चुडा भरून इथून निघून जाणार. असं म्हणत सायलीने आपल्या हक्काचा चुडा भरण्यासाठी या घरात प्रवेश केलेला असतो. चुडा भरायला ज्या बायका आलेल्या असतात त्या बायका सायलीच्या हातात आता चुडा भरतात. पूर्णा चिडलेली असते, पण सगळ्यांच्या समोर तमाशा नको म्हणून कल्पना सांगते, हिच्या हातामध्ये पहिला चुडा भरा, तिला थोडीशी घाई आहे. त्यावरती बायका म्हणायला लागतात, पण कल्पना वहिनी, अहो तुम्ही इतक्या पलटाल असं वाटलं नव्हतं. म्हणजे आता एक सून तुमची असताना तुम्ही प्रियासोबत, तन्वीसोबत हिचं लग्न लावताय. कल्पना शर्मेने मान खाली घालते आणि कल्पना म्हणते, नाही हो, म्हणजे आमची खूप मोठी फसवणूक झाली. यांचं खरं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, पण यांनी आम्हाला फसवलंय आणि आता या अशा फसव्या मुलीला आमच्या घरात थारा नाही. बायका सांगतात, हो, पण फसवी मुलगी सायली आहे की फसवी मुलगी दुसरी कोण आहे हे पण तपासून घ्या. कारण कसं आहे, सायलीच्या चेहऱ्यावरती पाहिल्यावरतीच आम्हाला कळते की सायली या सगळ्या कधी कुणाला फसवेल असं वाटत नाहीये. पण तुम्ही अचानकपणे जी पलटी मारलीत ना, ते आम्हाला कळतच नाहीये. इतके दिवस सायली सायली करणाऱ्या तुम्ही आज या सगळ्यामध्ये सायलीच्या विरोधात उभ्या राहिलात. कमाल झाली तुमची आणि कमाल झाली तुमच्या या सगळ्या प्रोग्रॅमची. म्हणजे अचानकपणे इकडे आत्तापर्यंत 1.5 वर्ष तुम्ही सायलीला सून म्हणून इंट्रोड्यूस करताय आणि आज अचानक तुम्ही प्रियाचा, तन्वीचा हा चुडा भरण्याचा कार्यक्रम करताय. नाही, तुम्ही जे काही वागताय ना, मला हे काही गोष्टी कळतच नाही आहेत. आता कल्पना सगळ्यांना एक्सप्लेनेशन द्यायला लागते, हे बघा आमच्या घरचा मॅटर आहे. यावरती त्या सांगतात, हो, पण तुम्ही समाजामध्ये राहता ना, जर समाजामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला समाजाचे नियम पाळायला नको. कल्पनाकडे उत्तर. आता इकडे अस्मिताला प्रिया म्हणते, बघितलंच, हेच हिला करायचं होतं. हिला इकडे येऊन आता माझ्याबद्दल सगळ्यांना या गोष्टी फितवायच्या होत्या आणि आता त्याचमुळे हिने हे सगळं केलेलं आहे. यावरती अस्मिता म्हणते, हो ना, पण जाऊ दे हिला, एकदाचा चुडा भरून हिला इथून निघून जाऊ दे, मग आपण बघू काय करायचं ते. असं म्हणत सायलीला चुडा भरायला बसवलं जातं. पण त्याच वेळेला तिथले फुटलेल्या बांगड्यांचा काच सायलीच्या पायात काच गेल्यावरती सायली कळवळते आणि आता ती खाली पडायला लागते. अर्जुन तिला सावरायला जातो, सावरा मिसेस सायली, असं करू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत तो सायलीला सावरतो. त्याच वेळेला आता इकडे अस्मिता म्हणते, अगं फंक्शन तुझं आणि हिचं काय चाललंय, हे काय चाललेलं आहे, मला काही कळतच नाही. असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते, अगं ज्या वेळेला ती इथे आले ना, त्याच वेळेला मला कळलं की ही सगळी लाईमलाईट घेऊन जाणार आहे. मला तर वाटते हिला हाताला धरावी आणि कचाकचा बाहेर काढावी. यावरती अस्मिता म्हणते, आत्ता जर का तू असं केलंस तर सगळ्यांच्या नजरेमध्ये तू व्हिलन ठरशील आणि व्हिलन ठरल्यावरती मग तुला सगळ्या ह्या बायका ज्याप्रमाणे आत्ता मम्माला टोचून बोलतायत ना, तुला सुद्धा बोलायला कमी करणार नाहीत. त्यामुळे तू जरा जपूनच राहा. असं म्हटल्यावरती प्रिया आता गप्प बसते. सायलीच्या पायामध्ये काच घुसलेली असल्यामुळे सायली तिकडे खाली बसते. मग आता इकडे विमल सांगायला लागते, सायली ताई थांबा, मी तुमच्या पायामधली काच काढून देते. आता प्रिया हादरते, कारण ज्या वेळेला सायलीच्या पायामधली काच आता काढण्याची वेळ येते तर सायलीच्या पायावरतील असलेलं तुळशीपत्र आता तिला पूर्णपणे दिसणार असतं, सगळ्यांना दिसणार असतं. तोपर्यंत विमल म्हणते, थांबा सायली ताई. अर्जुन म्हणतो, थांब सायली, मी तुझ्या पायामध्ये लागलेली काच काढतो. बांगड्या फुटलेली काच आता तुझ्या पायात अडकली तर सेप्टिक होऊ शकतं. यावरती सायली म्हणते, नको, थांबा अर्जुन सर, इतकं काही नाही आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, असं कसं. असं म्हणत अर्जुन तिकडे काढण्यासाठी येतो. आता प्रिया गडबडते. प्रिया विचार करायला लागते की बापरे, जर काहीने पाय वरती केला तर सगळ्या गोष्टी गडबड होईल. मग आता सायलीच्या पायाजवळ येते. थांब सायली, मी काच काढते. सायलीला मुळातच समजत नाही की हे काय चाललंय आणि आता सायली म्हणते, नको, मी काढते. यावरती आता मात्र इकडे प्रिया सांगते, अगं थांब, माझ्या चुडाभरणीच्या कार्यक्रमात तुझ्या पायाला काच लागली तर ते मला योग्य वाटत नाहीये, म्हणून मी तुझ्या पायातली काच काढते. असं म्हणत प्रिया काच काढण्यासाठी खाली वागते आणि खाली वाकून तिच्या पायातली काच काढायला लागते. सगळ्यांना जरा हे आश्चर्य वाटतं. पूर्णाजीला, कल्पनाला. आत्तापर्यंत ही आता इतका सायलीचा राग करत होती
आणि अचानकपणे हिने आता सायलीच्या पायातली काच काढायला गेली. हे जरा हॉरिबलच आहे. सगळेच जण ही गोष्ट पाहत असतात आणि आता त्याच वेळेला प्रियाच्या डोक्यात असतं की हे कुणी पाहायला नको. जर का हिच्या पायावरील तुळशीपत्र पाहिलं तर माझ्या बाबतीत खूप मोठी चुकीची गोष्ट होईल. काय करू काय करू असं म्हणत प्रिया काच काढायला लागते आणि सायलीच्या पायाशी येते. एका काचेमुळे आता प्रिया सायलीच्या पायाशी आलेली असते, पण पूर्णाजी तिचं कौतुक करत असते. पूर्णाजी म्हणते, बघितलंस, माझ्या तन्वीला कुणाचं दुःख पाहवत नाही. या सायलीने तिचं प्रेम तिच्यापासून हिरावून घेतलं तरीसुद्धा ती तिच्या पायातली काच काढत आहे. या सगळ्यामध्ये अर्जुनला डाऊट येतो. नक्कीच काहीतरी गडबड आहे. जी मुलगी याच्यामध्ये आता सायलीला आणि मला एक्सपोज करून, मला या सगळ्यामध्ये सायलीपासून वेगळं करून स्वतः लग्न करण्याचा जो प्रयत्न करत आहे, ती मुलगी खरंच सायलीच्या पायातली काच काढते. नाही, काहीतरी डाऊट आहे. अर्जुनला डाऊट आलाय. अर्जुन या सगळ्यामध्ये आता हे सगळं सत्य कसं शोधून काढणार? सायलीच्या पायावरील तुळशीपत्र दिसणार का? हे पाहणं रंजक.